आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. आरोग्य चांगले राहील. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. प्रेमामध्ये जोजबरदस्ती टाळा. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात, त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. आज वातावरणाप्रमाणेच तुमचा मूड आज बऱ्याच वेळा बदलू शकतो. उपाय: एक मजबूत आर्थिक परिस्थितीसाठी आपल्या कपाळावर आणि आपल्या नाभीजवळ केशर लावा. आता पुढची रास वृषभ रास. प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसुकपणे सकारात्मक विचार करेल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तम पैकी नफा होईल. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात याची जाणीव ठेवा. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईज देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल. शाळेत आज तुम्ही आपल्या सिनियर सोबत वाद करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी ठीक नाही. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. उपाय: प्रेमी सोबत संबंध मजबूत करण्यासाठी जर शक्य असेल तर भगवान विष्णूची मत्स्य अवतार कथा वाचा. आता पुढची रास मिथुन रास. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल. उपाय: प्रेम संबंधांमधल्या उत्परिवर्तनाला दूर करण्यासाठी आंधळ्या व्यक्तींना जेवू घाला. आता पुढची रास कर्क रास. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आजचा दिवस जगण्याच्या या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाही तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. वाहन चालवतात तर आज थोडे सावधान राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला भारी पडू शकते. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सूर्यदेवाला प्रात लाल फूल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बनवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल.
तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. आयुष्यातील अनेक चढउतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात. ग्रह इशारा करत आहे की धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते. तसेच तुम्ही मंदिरात जाऊ शकतात, दानदक्षिणाही करण्याची शक्यता आहे आणि ध्यानधारणेचा अभ्यासही केला जाऊ शकतो. उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करा आणि चांगल्या स्वास्थ्याची प्राप्ती करा. आता पुढची रास कन्या रास. तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल, परंतु तुम्हाला ते मिळणार नाही. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल. प्रेमाचा आनंद घेता येईल. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळीच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्या जवळ वेळ असेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. रात्रीच्या वेळी आज तुम्ही कुणाला न सांगता घराच्या बाहेर निघू शकतात, कारण तुमच्या डोक्यामध्ये काही चिंता राहील आणि तुम्ही त्यांचे सोल्युशन शोधू शकणार नाही. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले करण्यासाठी दररोज गायत्री मंत्र आणि गायत्री चालीसा वाचा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. वाहन चालविताना काळजी घ्या. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धन तुमच्या कामी येईल, म्हणून आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेलच, पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणांचा आनंद लुटा. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कुणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात ते तुम्हाला आज कळेल. आज सुट्टीच्या दिवशी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद अजून काय असू शकतो. उपाय: चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. आता पुढची रास वृश्चिक रास. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही गार्डनमध्ये किंवा नदीच्या तटावरही जाऊ शकतात. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मांस, दारूचे सेवन करू नका. आता पुढची रास धनुरास. चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज यशस्वी होऊ शकतात, तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. स्थिती लवकरच सुधारेल. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन शांती मिळेल. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते. याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. कुटुंबात कुणी व्यक्तीसोबत वाद होण्याने वातावरण थोडे खराब होऊ शकते, परंतु तुम्ही स्वतःला शांत ठेवा व धैर्याने काम करा, तरच सर्वांचा मूड उत्तम राहू शकतो. उपाय: चांदीचा तुकडा किंवा चांदीचा शिक्का नेहमी खिशामध्ये ठेवल्याने धनाची वृद्धी होईल.
आता पुढची रास मकर रास. विश्रांती विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. आज तुमच्या ऑफिसचा कोणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो, म्हणून आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. आपल्या प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ वागणुकीत बदल करू नका. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. आज तुम्ही एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल. संगीत, नृत्य आणि बागकाम जशा शौकसाठी वेळ काढा. यामुळे तुम्हाला संतुष्टीचा अनुभव होईल. उपाय: घरामध्ये बांबूचे चिक खिडकी दरवाजावर लावणे आर्थिक स्थितीसाठी शुभ आहे. आता पुढची रास कुंभ रास. मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाही. आपल्या घनिष्ठ मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. तारे इशारा करत आहे की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेदार राहील आणि तुमच्या प्रिय लोकांचा साथ मिळेल. उपाय: दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा आणि आर्थिक स्थिती चांगली ठेवा. आता पुढची रास मीन रास. उघड्यावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या, परंतु उगाचच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे. आपल्या प्रिय मित्रांसोबत पर्याप्त वेळ घालवण्याची शक्यता आहे. असे क्षण आपल्या संबंधांना उत्तम बनवतात. उपाय: काळी तीळ आणि मोहरीच्या दाणे अंघोळीच्या पाण्यात मिळवून अंघोळ करा आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.